काय आढळून आलेलं आहे आणि आज काय काय तुमचं पुण्यात विजयस्तंभालाही तुम्ही भेट देणार आहात, त्याचा आढावाही पण घेणार आहात? आज पुण्यात येऊन मी आमच्या खात्यामार्फत जे हॉस्टेल चालवले जातात त्याची एक व्हिजिट केली. मुलींची जेवणाची व्यवस्था कशी आहे, त्यांची राहण्याची व्यवस्था कशी आहे, एक समाधानकारक चित्र या ठिकाणी मला पाहायला मिळालं. काही उणिवा निश्चित आहेत, त्यांचा प्रस्ताव मी संबंधिताकडून मागवला आहे आणि तातडीने त्यालासुद्धा मंजुरी देणार आहोत. दुसरा महत्त्वाचा विषय असा होता की सामाजिक न्याय विभागाचा आढावा बैठक मला घ्यायची होती. या खात्यामार्फत या ठिकाणी आयुक्तालय असल्यामुळे ते काय काम करतात, त्यांच्याकडे काय पेंडन्सी आहे तेही मला पाहायचं होतं. आणि सर्वात महत्त्वाचा, 1 तारखेला जे काही भीमा कोरेगावच्या संदर्भात तिथं लाखो लोक येणार आहेत, त्याला आमच्या खात्यातर्फे जवळपास 14,33,00,000 रुपये आम्ही दिलेले आहेत त्या ठिकाणच्या सुधारण्यासाठी. मग त्यात काय सुधारणा केल्यात किंवा काय त्यांचे प्रोग्रेस काय, हा सुद्धा त्याचा आढावा बैठक आता कलेक्टर साहेबांबरोबर घेतोय. मला वाटतं 1 तारखेला जो काही कार्यक्रम होणार आहे भीमा कोरेगावचा, एक शांततेने आणि चांगल्या उत्साहात पार पाडावा अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. म्हणून प्रशासनाने सुद्धा त्यांची पूर्ण तयारी केलेली आहे. त्यांच्या वाहनतळ कुठं असावा किंवा इतर बेसिक ज्या नीड्स आहेत, ज्या गरजा आहेत, त्या सर्व त्यांनी पूर्ण केल्याचं एकंदरीत दिसून येतं आहे. आता बैठकीच्या नंतर पुन्हा एकदा 4-4:30ला मी त्या स्तंभाला जाऊन भेट देणार आहे आणि मग तेथे काय कमी आहे किंवा काय केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा सूचना देणार आहे. वसतिगृहाच्या भोजनाचा प्रश्न आहे. गेल्या वर्षी सामाजिक न्याय मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी याची सगळी ठेकेदारी जी आहे ती एकाच कंपनीला आणि एक साताऱ्याच्या किराणा दुकानला दिली. ते दोषी लोक नाहीत का? कारण या अगोदर जे आहे ते स्थानिक लेवलला याचे कंत्राटं जायचे, बचत गट काम करायचे, तिथले स्थानिक ठेकेदार काम करायचे. या सगळ्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्या जेवणात जो काही गैरप्रकार तुम्ही पाहताय, आता तुम्ही जेव्हापासून मंत्री झाला, तुम्हाला काय वाटतं यांच्यावर पण कारवाई केली? बघा, मी आता पदभार घेतल्यानंतर काल मी पदभार घेतला आहे, काल परवा घेतला आहे. मी सगळ्या गोष्टीची पहिली माहिती घेतो. एकदम डायरेक्टली आरोप करणं किंवा डायरेक्ट चुकीचं म्हणणं यापेक्षा वस्तुस्थिती काय, माझ्या संभाजीनगरच्या हॉस्टेलची अवस्था मी तुम्ही सर्वांनी दाखवलेली आहे. इतकी वाईट अवस्था कदाचित अनेक ठिकाणची असू शकते. म्हणून एकदा आपण पाहून घेऊया. हे ठेकेदार वगैरे यांना कमी करायला 1 दिवसाचं काम आहे, परंतु जे काही सुधारणा करायच्या एकदा सर्व समजून घेतल्यानंतर मी त्याच्यावर ॲक्शन घेणार आहे. बीडच्या प्रकरणात अंजली दमन यांनी सकाळी असा सर, राज्यातील जे काही शासकीय वसतिगृह आहेत तुमच्या विभागाच्या अंतर्गत जे येतात, ते गेली 10 वर्षापासून जी क्रिस्टल जी एजन्सी आहे ते भाजपाचे जे आमदार आहेत प्रसाद लाड यांचे आहे. त्यामध्ये चांगल्या प्रकारची कामं होत नाही. वसतिगृहामध्ये खूप अस्वच्छता आहे. त्यांच्याकडे तो ठेका आहे स्वच्छतागृहाचा वगैरे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही चांगल्या प्रकारे काम करताय, 2 दिवसात आम्हाला पाहायला मिळालं राज्याला. हे बघा, हे कोण कॉन्ट्रॅक्ट घेतंय, कोण चालवतं याच्याशी माझं काही घेणं देत नाही. ज्या ठिकाणी असुविधा असतील त्या ठिकाणी मी निश्चित मग मी त्याची कुणाचीही गय करणार नाही. आम्हाला जे काही देतं शासन, जे देतं आहे, ज्या विद्यार्थ्यांसाठी देतं आहे, ज्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी देतं आहे, आता मी अनेक ठिकाणी जे आता पाहतोय, काही ठिकाणी तर त्या विद्यार्थ्यांना टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय नाही आहे. आणि मग जर शासन एवढे पैसे देऊन त्याचा आउटपुट जर असं निघत असेल, मग ते हॉस्टेल पाहिजेत कशाला? म्हणून आपला प्रयत्न हा राहणार आहे की त्यात सुधारणा काय करता येईल. कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांची एजन्सी आहे, कोण चालवतं याशी मला काही देणं गेलं नाही. सर, भीमा कोरेगावचा तुम्ही विषय काढता, तर दुसरीकडे बीडमध्ये आज पूर्णपणे बंद आहे. जे सरपंचाची हत्या झाली होती त्यानंतर अंजली दमानी यांनी असा आरोप केलाय की जे या सगळ्या घटनेतले आरोपी आहेत त्या तिघाची हत्या झाली आहे आणि त्यांना कर्नाटकमध्ये एका गावात नेऊन टाकलंय. याबाबत काही माहिती घेतली आहे का तुम्ही, जो आरोप अंजली दमानी यांनी केला सगळ्या प्रकारात? अहो, अंजली दमानी बोगस आरोप करत असतील, ते एवढी जर माहिती असेल तर असलेल्या पोलीस अधीक्षकाकडे दिली पाहिजे. तुम्ही काही बोलाल, मी सांगतो तिला दुबईला नेऊन टाकलं, मग काय ते झालं सत्य? हे बेछूट आरोप करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या. शासन तुमच्या पाठीशी उभं आहे, शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहेत. 3 लोकांची हत्या झाली, मग त्यांच्या डेड बॉड्या कुठं आहेत, मग त्यांना तिकडं का टाकलं, हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण करायचं काही लोक काम करत आहेत. आज जो मोर्चा निघाला तो सर्व पक्षी निघाला आहे. राजकारणाला वेगळ्या दिशेने जे का टर्न द्यायचा प्रयत्न करतायत. एक कोण कुणावर आरोप करतोय, परंतु ज्याचा जीव गेलाय त्याच्या संदर्भात काय, हा खरा प्रश्न आहे. म्हणून ज्याची हत्या झाली
त्याला न्याय देण्यासाठी शासन सरकार हे सक्षम आहे. त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे. तर मुख्य संशयित अजूनपर्यंत अटक होत नाही, याला कुणाचं अपयश म्हणायचं? आता काल मुख्य- तुमचे सत्ताधारी आमदार जे आहेत प्रकाश सोळंके ते सुद्धा म्हणले याला राजाश्रय असल्याशिवाय असं होत नाही. सत्ताधारी पक्षातलेच आमदार सातत्याने या प्रकरणावर बोलत आहेत. याला आधार कुणाचा आहे नेमका? आणि धनंजय मुंडे पालकमंत्री झाले तर मुख्य आरोपींवर कारवाई होणार नाही किंवा अटक होणार असं नाही, काही नाहीये. मुख्य आरोपी कोण जो आहे त्याचा शोधण्याचं काम चालू आहे. जवळपास 6 एजन्स्या त्यांच्या मार्गावर आहेत. त्यांना तातडीने अटक केली जाईल, याबद्दल शंका घेण्याचं काहीही कारण नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने एखाद्याला पाठिंबा दिला म्हणजे खून करणारा आरोपी निर्दोष सुटतो, हा जो चुकीचा गैरसमज पसरत चाललेला आहे त्याचा असा पसरू नये. आणि जो कोणी शासन झालंच पाहिजे. मी स्वतः त्या गावात गेलेलो आहे, मी स्वतः ते कुटुंब पाहिलेलं आहे आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. म्हणून त्या आरोपीवर कारवाई करताना कुणाचीही गय केली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे. आपल्याला त्यांच्यावर विश्वास हा ठेवायलाच हवा. यामध्ये त्या वाल्मिक कराडांना धनंजय मुंडे वाचवत असल्याचा आरोप केला जातो आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा थेट मागणी केली जाते. याचं थोडंसं जी काय सत्य वस्तुस्थिती आहे ती बाहेर येऊ द्या. जर त्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार असेल, मंत्री असेल, कोणी जरी असेल तर त्याच्यावर कारवाई हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असेल, हे जॉईंटली मिळून करतील. तर सामाजिक न्याय विभागाच्या हॉस्टेलची तुम्ही पाहणी केली, जेवण आणि स्वच्छता. तुम्ही म्हटलं कोणी कॉन्ट्रॅक्टर असू द्या, आम्ही गय करणार नाही. कधी किंवा किती दिवसात त्यात बदल दिसेल, काय तुम्ही अजेंडा किंवा कार्यक्रम ठरवलाय? त्यासाठीच मी आता परवा दिवशी चार्ज घेतला. महाराष्ट्रातल्या सर्व विभागाची त्यात थोडी माहिती घेतली. आज पुण्याला आलेलो आहे, पुण्याची माहिती घेतोय. या ठिकाणी असलेले 22 हॉस्टेल्स आहेत, त्यापैकी काय 2-4ची तर अवस्था अशी आहे की ते बंद केलेली बरं असं सुद्धा दिसून आलेलं आहे. म्हणून अनेक ठिकाणचा सर्व आढावा घेतल्याशिवाय जोपर्यंत मी स्वतः पाहत नाही, नजरेने पाहून त्याच्यावर कारवाई करणं हे कधी सुटेबल असतं. म्हणून मी वस्तुस्थिती पाहतोय आणि त्यावर कारवाईसुद्धा करायचा त्यांना आदेश देतोय. या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही मुलींच्या हॉस्टेलला पण भेट दिली, मात्र सातत्याने ज्या घटना होत आहेत मुलींवरती लैंगिक अत्याचाराच्या घटना किंवा अल्पवयीन मुली, या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही सरकारच्या पातळीवरती काही सुरक्षा यंत्रणेची काही व्यवस्था केली जाणार आहे? सरकारच्या याच्यावर सर्व व्यवस्था आहेत, परंतु असे जे काही लोक असतात ज्या समाजाला घातक असतात त्यांचा कुठेही नेम नसतो, त्यांना कोणती जात नसते, त्यांना कोणताही धर्म नसतो, कोणताही पक्ष नसतो. म्हणून अशा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मागही बदलापूरच्या घटनेमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं, असाला चौकात धरून चेपलं पाहिजे. तशाच प्रकारे ह्या ज्या काही घटना घडतात आता याला दुसरा पर्याय नाही, फास्ट ट्रॅकवर त्याचा निकाल लावणं आणि संबंधिताला कडक कारवाई करणं हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. प्रसाद लाड यांना कोणतेही टेंडर न काढता तसंच काही कोटींचा टेंडर दिलेला आहे ते 10 वर्षामध्ये. तर ते कशा प्रकारे त्या संदर्भात मी 2 दिवसात काय माहिती देणार? मला 2 दिवस झाले, 2 दिवसामध्ये सर्व गोष्टीची माहिती माझ्याकडे नसणार आहे. म्हणून मला थोडंसं कालावधी द्या. निश्चित असं कोणीही असलं तरी त्याच्यावर कारवाई करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.